सो मॅनेजर आता भडकलेले आहेत. सो चला चला लवकर जाऊ. पँगॉंग नाही मिळणार आपल्याला. गुड मॉर्निंग, डे 3. आता आपण चाललो आहे नुब्रा व्हॅली टू पँगॉंग लेक. ॲक्च्युली 7 तासाचा प्रवास आहे ना. 7 तासाचा प्रवास आहे. सो मोस्टली तर झोपूच गाडीत, पण बघूया मध्ये काय पॉईंट्स मिळाले तर आपण ते बघूया. 5 तास प्रवासानंतर आता आपण फायनली चांगला पासला आलो आहे. कालच्यासारखाच तो समुद्र तटापासून वर कितीतरी आय थिंक 17,000 समथिंग फीट वरती आहे. तो आपण आता बघूया आणि 5 मिनटात इकडनं निघूया. हा 17,668 फीट वर आहे टू बी प्रिसाईज. आणि आता आपण इकडनं निघूया बिकॉज श्वास घ्यायला थोडा त्रास होतो आहे. A few moments later. काही तासांच्या प्रवासानंतर पण हा पुतळा बघून ॲटलिस्ट माझ्या तरी अंगातला सगळा थकवा निघून गेला आहे. ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ दिस मोमेंट. महाराष्ट्रातल्या एका राजाला इथे एवढ्या लांब डोंगरावर बघतोय आपण. त्यांचा पुतळा आर्मी बेस कॅम्पच्या बाजूला आहे. वाटतंय आपल्या महाराजांना इथे एवढ्या उंचीवरती बघून खूप जास्त प्राऊड ना. ॲक्च्युली सगळा थकवा निघून गेला प्रवासातला. किती सुंदर मूर्ती यार, किती सुंदर मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. जय 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 शिवाजी. Hi guys, here we are at Pangong now. And first I want you all to see the view. It's crazy guys, crazy. And it's also cold, like super cold. But it's like premium suites that we are staying at. We are staying at Pangong Heritage to be precise. I'll give you a room tour. Luxury suites. Yes. Please come, please come. So yes, it's a little messed up because we were like super freezed before reaching here. And the best part is this. Oh, it's yes. the stargazing that they have availed here for all of us. And then this is a small thing, and then this is the washroom. It's a small cozy setup kind of a Yes. thing, but overall it's a good experience. Yes. So whenever you are here next time, do visit this place. The next day. Good morning, this is day 4. आता वाजले किती आहेत? 6:44 आणि इकडे टेम्परेचर आहे 6 डिग्रीज. उन्हात बसायला बरं वाटतंय. आणि समोर पँगॉंग लेक आहे आमच्या. खूपच सुंदर वाटतंय. आता आपण ज्या गोष्टीच्या आपल्याला एकदम वाट बघत होतो ती फायनली समोर आहे. त्या लातूरने आपण 6-8 तास प्रवास केला. माय गॉड. आणि त्रास होतो इकडे जे पण कोणी बोलतंय की नाही त्रास होतो. आमच्यातले 5 लोक काल विकेट डाऊन होती, इन्क्लुडिंग माय सेल्फ. सो त्रास होतो. प्रिकॉशन्स घ्यायचे म्हणजे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, बट अगेन डिपेंड्स बॉडी टू बॉडी. हां, फ्रूट्स खा नाश्त्याला, लाईट वेट ते सगळं करू शकतात. आणि स्पेशल थँक्स टू आवर मिस्टर मॅनेजर. कसं वाटतं इकडे फायनली आपण आलो आहे. सुंदर मस्ट विजिट एक्सपिरियन्स. नक्की या, भेट द्या. हेच ते मेन अट्रॅक्शन आहे ज्याच्यासाठी आम्ही खूप वाट बघत होतो. दिस इज वर्थ इट, ॲब्सोल्युटली वर्थ इट. कसं वाटतंय? एक नंबर. नाईस कोट बाय द वे. थँक्स. फायनली आपण इकडे आलो आहे. फायनली. जे आपण काल मिस केलेलं, आय डोंट थिंक वी मिस्ड एनीथिंग. हां, बट आपण रेस्ट करून खूप चांगलं केलं. ब्युटिफुल व्ह्यू टुडे. येस. वॉटर आज ॲब्सोल्यूट लाईक. स्काय जर क्लिअर असेल तर तुमचं पाणी खूप छान कलर्समध्ये दिसतं. आणि आता मला लकीली आय डोंट नो इफ यू कॅन सी देर आर 2 शेड्स इन वॉटर इटसेल्फ. आणि अजून एक गोष्ट, हे जे पण लोक करतायत हे सगळं ह्याची काही गरज नाही आहे इकडे. हे सगळं थांबवायला पाहिजे. कचरा करू नका. ह्याचे किती रुपये आहेत फोटो काढायचे? विनीत, हे फोटो काढायचे किती रुपये आहेत? बोचे जे आहेत तिकडे आपले ठेवायचे 40 रुपये आणि स्कूटरवर बसायचे खटाऱ्यात 100 रुपये. बापरे, लूटालूट. ड्रीम प्लेस होती ही ॲक्च्युली. हां, बकेट लिस्टमध्ये एक टिक मार्क झाला आहे. 3 इडियट्स मूवी बघितल्यानंतर इथे यायची खूप इच्छा होती. ती फायनली आज कम्प्लीट झाली आहे. परफेक्ट वेदर आहे. पाण्याचा कलर खूप सुंदर आहे.
कसं आहे पाण्याची टेस्ट? थंड आणि खारट. अरे बापरे, मग नको प्यायला. तू पण प्यालीस ना पूर्वा? हो खारट आहे थोडं. ओके. खूप वेळ लागला पण इट इज अ मस्ट 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 प्लेस टू विजिट. बकेट लिस्टमध्ये एक टिक आला आहे आणि वी आर गोईंग बॅक विथ अ लॉट्स अँड लॉट्स ऑफ मेमरीज. A few moments later. तर आपण अजून एका टुरिस्टी ठिकाणी आलो आहे, रॅन्चो स्कूल. बघूया काय आहे का आतमध्ये. नाही आता तिकीट आहे? तिकीट वगैरे काय नाही. फ्री आहे? फ्री आहे. ओके. स्कूल असल्यामुळे फ्री आहे. मंडे असून स्कूल कशी नाही चालू? हा आहे बाहेरचा परिसर. इकडे एक छोटासा कॅफे आहे, समोर एक एक्सपिरियन्स हा ट्रेडिशनल ड्रेस, त्यांचं छोटंसं सोविनियर शॉप आहे आतमध्ये. अनफॉर्च्युनेटली आतमध्ये काही रेकॉर्ड नाही करू शकत, त्यामुळे काही दाखवता नाही येणार. पण आय थिंक दिस इज द मेन्यू फॉर द कॅफे. आणि हा आहे त्या स्कूलचा परिसर. खूप सुंदर स्कूल आहे यार. ऑब्विसली त्यांनी 3 इडियट्स बघितलं आहे, त्यांना हे सगळे ड्रॉइंग्स कळतील. सुसवाली पोज आहे आणि इकडे फेमस बम्स. तर आता आपण कॅफेमधून निघालो आहे, रॅन्चो कॅफे. फूड वॉज नाईस. बिल किती झालं काय आयडिया? 2090 झालं आपल्या जवळ. हां, आम्ही सँडविचेस 9 सँडविचेस आणि 3 ज्यूस, 1 चाऊमिन. नॉट बॅड. आणि 2 फ्राईज. हां, आणि फ्रेश लाईम सोडा. इट्स अ गुड एक्सपिरियन्स टू हॅव. यू शुड विजिट वेन एव्हर यू आर कमिंग हिअर नेक्स्ट टाईम. ओके, सो नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे लेह पॅलेस. तिथे अराउंड हाफ एन आवरमध्ये आपण पोहोचू. हां, आणि तिकडे 1 तास लागेल फिरायला. हां असं अप्रॉक्सिमेटली तेवढं लागेल. तिकडे मोस्ट लाईकली काहीतरी तिकीट कॉस्ट असेल, बट ते आपण कळवू काय आहे ते गेल्यानंतर समजेल. रॅन्चो स्कूल तर फ्री ऑफ कॉस्टच होतं. हो. तर हा आहे लेह पॅलेस. इकडे एंट्री तिकीट असतं 25 रुपये आणि आतमध्ये अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही, सो काही दाखवता नाही येणार, सॉरी. A few moments later. लेह लडाख ट्रिपचा आमचा शेवटचा दिवस आहे. सो आत्ता आम्ही लेह पॅलेस वगैरे पाहून लेह मार्केटमध्ये शॉपिंगसाठी आलो आहोत. आणि आता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फ्रिज मॅग्नेट, त्यानंतर फ्लॅग्स, टी शर्ट्स, वेगवेगळे कॅफेज आहेत तिकडे, पश्मिना शॉल, हे सगळं वगैरे मिळेल. तिकडे तुम्ही शॉपिंग करू शकता. बार्गेनिंग पण इकडे होतं. सो तुम्ही जर बल्क क्वांटिटीत घेतलं कोणत्याही वस्तू तर तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळतील. येस. आणि आता आपली मोस्ट लाईकली सगळी शॉपिंग झाली आहे. शॉपिंग सो मोस्टली आम्ही आता एका दिलेल्या डेझिग्नेटेड ठिकाणी भेटू. मग आम्हाला बस पिक करायला येईल, देन बॅक टू हॉटेल. The next day. बॅच 1 चाललेली आहे, त्यांचं अर्ली फ्लाईट. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. मजा आली, हॅपी जर्नी. ए शिव्या नाही. अजून कोण आहे, अजून कोण आहे? विनीत. हॅपी जर्नी ब्रो. मजा आली, मजा आली. हॅपी जर्नी, मजा आली. सी यू इन मुंबई. चलो बाय बॉयज. फायनली इथून आता आम्ही निघतोय फॉर द ले एअरपोर्ट. ट्रिप संपायला आली आहे, जावंसं नाही वाटत आहे, पण स्पेशल शाउट आउट टू दिस वुमन. हिच्या एका वाक्यामुळे हा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, सो थँक्यू. खूप एन्जॉय केला. आता आम्ही आठवणी खूप राहतील. हो. नेक्स्ट टाइम आय होप जास्त लोक असतील, आणि जे लोक नाही येऊ शकले आहे रिक्वेस्ट की नेक्स्ट टाइम त्यांनी जॉईन करा. होपफुली आम्ही नवीन पण प्लॅन एक करू. तो येस. पण आमचा असा सक्सेसफुल होऊ देत. आणि जास्त ह्या म्हणजे ह्या ट्रिपमध्ये जेवढी लोक होती त्याच्यापेक्षा जास्त लोक अजून असू देत, असं मी असं मॅनिफेस्ट करते. हां. येस. येस.
मंडळी प्रोग्राममध्ये थोडा चेंज झाला. आमचा फ्लाईट 1 तास डिले झाला आणि त्यामुळे आमचं कनेक्टिंग फ्लाईट ते दिल्लीवरून होतं मुंबईला ते सुद्धा आम्हाला पकडू नाही शकत आम्ही ते. सो आमचं रात्री 10चं फ्लाईट आता होणार आहे मुंबईला. पण मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवता. मोस्ट लाईकली ते ऑन टाईम असेल किंवा खूप पाऊस पडला तर कॅन्सल होईल. सो गुड इव्हनिंग. वाजलेत ऑलमोस्ट 3 येते आणि आम्ही आत्ता लँड झाले मुंबईत. ओरिजिनली फ्लाईट ज्या टाईमला होती त्याच्यानंतर 2 तास 3 तास अजून डिले झाली आणि इट केप्ट डिलेइंग. सो आम्ही टाईमपास करायला थोडं दिल्लीमध्ये फिरलो इथे तिथे. अँड देन वी केम बॅक टू एअरपोर्ट अँड वी जस्ट लँडेड इन मुंबई. सो या दॅट वॉज आवर एंड ऑफ दिस Mumbai to Ladakh vlog. Until next trip, see you.